परी 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 परी. बापरे, चक्करच आली ग. ओ दादा, पाणी मिळेल का? थँक्यू. चल आता तू सांग, तू काय ठरवलंयस, काय काय शॉपिंग करणार आहेस? अजून ठरलं पण नाही ग. तुझं अजून काहीच ठरलं नाहीये? एक मिनिट, मी तर अख्खी लिस्टच तयार करून आणलीये. हे बघ, मी ना 2 प्रकारचे शरारे घेणार आहे, एकदम न्यू पॅटर्न. एक मेहंदीसाठी आणि एक हळदीसाठी. आणि त्यानंतर मी एक साडी घेणार आहे लग्नासाठी, अशी सुंदर एक. आणि त्यावर कोण आहे? मॅचिंग ज्वेलरी. ही आमच्यासाठी आमचा नाईलाज आहे. ऍक्च्युली ना माझी लिस्ट खूप मोठी आहे. शेफाली, हळू बोल ना, सगळे ऐकताय. कधी कुठे कसं वागायचं तुला कळत नाही ना? हो, तुला खूप कळतं ना. तुला कळलं असतं ना तर तुम्हाला शॉपिंग करायला बोलवलं असतं. बर चल, आता सगळे तिथे चल. चल बरी. एक मिनिट, ती तिकडे शरारा म्हणाली आणि इकडे माझ्या अंगावर शहारा आला. तिला कोणी बोलवलं इथे? अहो, असं काय करता परांजपे? ती मैत्रीण आहे ना नेहाची. मग आता नेहाच्या लग्नात तीच करवली असणार आहे तुमच्या दोघांबरोबर. नेहाजींची साडी एक वेळ ठीक आहे, ती परी, ते पॅकेज मध्ये काका काकू, आणि आता ही मैत्रीण. माझं नाव कोण घेणार? तुम्ही पण. तुम्ही कशासाठी आता? हा, संधी काय फक्त तुम्हालाच साधता येते काय? तुमच्याकडून शिकली मी सगळं. आली हा मी नेहा. हो, ही किती छान आहे साडी. अगं नेहा, तू काय उभी आहेस? बस. नमस्कार, बोला. आज ना आमच्याकडे लग्नाची खरेदी करायची आहे. अय्या, तुम्हाला कसं कळलं? अहो, नवऱ्या मुलीचा चेहरा बघून लगेच आम्हाला कळतं. अहो, मी नाहीये काय नवरी मुलगी, ही आहे ही. अहो, त्यांनाच बघून बोललोय मी. हा, तुमच्याकडे घरात घालायचा कुर्ता आणि पायजमा असेल ना? हो, काय बोलताय? तुम्हाला झब्बा म्हणायचे का तो लग्नात घालतात तो? हा, अहो काका, अजिबात काळजी करू नका. अगदी योग्य दुकानात आलात तुम्ही. आमच्याकडे तुम्हाला जे जे हवंय ते सगळं मिळेल. हो, मग माझ्यासाठी एक 3-4 साड्या दाखवा ना. मला ती पिवळी आवडली, ती हिरवी. एक मिनिट. आपण नेहासाठी इथे आलोय ना? ह्यांच्यासाठी एखादी छानशी साडी दाखवा ना. मी तर म्हणतो यांच्यासाठी बनारसी साडीच एकदम सूट होईल बघा. नाही नको, बनारसी साडी नको. मला कुठली स्वस्तातली चांगली साडी दाखव. अहो, लग्न एकदाच होत असतं, मग साडी पण तशीच हवी की नको? तर ते एवढं म्हणतायत तर बघायला काय हरकत आहे? आता ह्या म्हणाले म्हणजे विषय संपला. दहा हजाराच्या वरची दा. एवढ्या साड्या दाखवून पण तुम्हाला एकही पसंत पडत नाही म्हणजे कमाल आहे हो. तो प्रॉब्लेम तुमचा नाहीये, तीच आहे. म्हणजे आता कसं आहे की जावई बापू आमच्या बरोबर आलेत ना, मग जावई बापू तिच्यासाठी साडी पसंत करणार, हो की नाही परांजपे? आणि जरा महागाई वाटतायत ना. वाटलंच होतं मला, तुम्ही असंच काहीतरी विचार करत असणार. हो, तुमचे जावई कोण आहेत? मोठे वकील परांजपे. अहो, कोणत्याही साडीवर हात ठेवा, जी साडी म्हणाल ती परांजपे घेऊन देतील तुम्हाला. परांजपे, तुम्ही इतकं प्रेमाने बघू नका तिच्याकडे, हे की नाही? त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, तिच्यासाठी तुमच्या पसंतीची एखादी साडी घेऊन द्या तिला. या परांजपे, इकडे या तुम्ही. आणि ऐका ना, 1-1.5 लाखाची साडी दाखवाच तुम्ही. परांजपे घेतील हिला. शेफाली मावशी ते कोणीच दिसत नाही अगं.
अगं पण आपण आहोत ना. अगं पण आपल्याला कपडे दाखवणार कोण? काका एक मिनिट. ओ हॅलो सुशांत. तुझ्या ओळखीचे कोणी आहेत का इथे? अहो काका थांबा एक मिनिट. प्रशांत प्रशांत प्रशांत. अगं मावशी ते कोणीच येत नाही अगं. अगं जोवर कोणी येत नाही ना तोवर वेगवेगळी नावं घेत राहायची. एक तरी वेळा तुक्का लागतो. तू काही वेडी बिडी आहेस का? अहो काका वेडी नाहीये. या सगळ्या सिच्युएशन साठी ना मी रेडी आहे. मी तर म्हणते तुम्ही पण हे ट्राय करा. नेहाजी ही साडी बघा, मला आवडली, छान दिसेल. अहो एकदम लेटेस्ट पॅटर्न आहे. म्हणजे याचा पदर, बॉर्डर, रंग एक नंबर आहे. काहीही घ्या. मनीष. हॅलो मनीष. हो हो आलो मॅडम. तुमचं नाव मनीष आहे? हो. अरे सनी, मॅडमला या पॅटर्न मध्ये अजून जरा वेगळे कलर दाखव. तोपर्यंत मी तो काउंटर अटेंड करतो. कमारे भाई या पोरीची, तिने कसं ह्याला ओळखलं? अचानक लागलेला तुक्का आहे तो. तुम्ही नका लक्ष देऊ. याच्यापेक्षा काही वेगळा पॅटर्न आहे का हो तुमच्याकडे? अजून काही पॅटर्न आहे पण रेंज थोडी जास्त येईल. मी तुला पॅटर्न विचारला, किंमत नाही. दाखव मला पॅटर्न. अरे बापरे, काय सेवा करू शकतो तुमची? लग्न करू शकता? काय मॅडम, थट्टा करता ना माझी? अहो मग कपड्यांच्या दुकानात काम करता ना, तर कपडे दाखवायचे सोडून उगाच कशाला सेवा अँड ऑल बडबडताय? तुमची बडबड बंद करा आणि मला छान काहीतरी शरारा दाखवा. ओके मॅडम, आमच्याकडे अनेक रंगाचे शरारे आहेत. तुम्हाला नक्की कोणता रंग हवाय ते सांगा. मला टर्कोइज ब्लू दाखवा. अहो काका ती टॉकॉइज ब्लू म्हणाली. बापरे, तुला पण हा शब्द बोलता येतो का? मला ओळखता पण येतं. तुम्ही दाखवताय का शरारा? हो हो. हा घ्या तुमचा टर्टाइज ब्ल्यू. तुम्हाला सांगतो मॅडम, रंगाच्या बाबतीत इतका कॉन्फिडेंटली बोलणारा कस्टमर मी पहिल्यांदाच बघितलाय. हा टॉकॉइज ब्लू नाहीच आहे. हेच मी सांगणार होते त्यांना. अहो असं काय करताय? इतकी वर्ष काम करतोय मी या लाईन मध्ये. आता रंगांच्या शेडच्या बाबतीत मला जास्त माहिती की तुम्हाला. ब्लू मध्ये जर ग्रीन मिक्स केला जो कलर बनतो तो टॉकॉइज ब्लू. बरं बरं, ते सगळं जाऊ द्या. तुम्ही ना मला मजेंटा कलर दाखवा. अर्जंट. काय काय करू मी पण तुम्हाला कलर सुद्धा ओळखता नाहीये. बरं हरकत नाही, चारकोल कलर दाखवा. चारकोल म्हणजे कोळसा असतो. कोळसाचा रंग काळा असतो हे सुद्धा सांगायला हवं का? काय डेंजर येतो या दोघी जणी. का काय झालं? माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये काउंटरवर कोणीतरी मला भारी पडलंय. काय नॉलेज आहे यांना कलरचं. आणि तुम्हाला थोडं फार कळतं असंच म्हणायची वेळ आली आता. पण आवडतात ना रंग?
हो आवडतात ना. रंगाची कंपनी पण आवडत असेल. हो पण एखादी कंपनी माहिती असेल ना. हो माहिती आहे ना. मग असं करा, तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स घ्या. पण मी का घेऊ? अरे मी सांगतो म्हणून घ्या, नाहीतर सध्या मार्केट डाऊन आहे. अहो पण शेअर मार्केट मधलं मला काहीच कळत नाही. तू इथे काय करतोयस? इथे काय करतो म्हणजे? अहो सेल्समन आहे मी. अरे तू ब्रोकर आहेस ना. नाही हो काका. खोटं बोलू नकोस माझ्याशी. अरे तुमच्याशी का खोटं बोलेन मी? मी खरं तेच सांगतोय. तू जर खरं बोलत असशील ना तर मला सांग, आजचा सेन्सेक्स किती आहे? अरे देवा, काय चाललंय तरी काय? मी पण तेच विचारतोय, काय चाललंय हे? काय भयानक आहे सगळं. एक वेळ या दोघी परवडल्या, पण हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. मनीष, अहो मनीष ऐका ना, मला ना तुम्ही आता. मॅडम थांबा ना. सनी जरा मॅडमला अटेंड कर ना. मी आलोच हा. काय झालं? काय? सुरेश 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 सर मी आलोय ना. हा काय असतं ना सुरेश, आपल्याला खूप भूक लागते, मग आपण काय करतो, ऑर्डर करतो. कधी कधी आपल्याला काय वाटतं की त्याला थोडासा वेळ लागेल, पण ते वेळेवरती येतं. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की ते वेळेवरती येईल, पण ते उशिरा येतं. पण मुद्दा काय? कुणाचा? हा मुद्दा असा आहे की खाली माझं जेवणाचं पार्सल आलेलं आहे, तेवढं घेऊन या प्लीज. ओके? होय सर. सुरेश, काय सर? गरमागरम जेवण आलेलं आहे. म्हणजे आपल्या नेहा मॅडमचा जसा डबा असतो की नाही गरम गरम, तसं गरम गरम आहे. जा घेऊन या, लवकर घेऊन या हा सुरेश. भूक लागते ना, भुकेचीच वेळ आहे. तुलाही लागली असेल ना भूक. अरे मग तुझा डबा वाट बघतोयस नाही का? माझं जेवण आलेलं आहे, मी जेवून घेतो. ओके, तू बघ, वाट बघ. लवकर घेऊन ये रे सुरेश. बाय, टेक केअर. ही बघ, ही छान आहे, मला आवडली. तुला कशी वाटते? तुम्हाला आवडली ना, मग ही घेऊया. असं नाही ग, तुझी आवड निवड महत्वाची. काकू खरं सांगू तर मला सगळं खूप अवघडल्यासारखं वाटतंय. मला असं वाटतं आपण खूप जास्त खर्च करतोय. तुम्ही खर्चाचं टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त साडी कुठली आवडली आहे ते सांगा. तुम्हाला जी साडी आवडली आहे ती आपण घ्यायची. हे बघा, ह्या बघा तेवढ्या साड्या. ह्यातली ही मस्त आहे. काय हलकी साडी आहे. वा वा वा. हे काय चाललंय तुमचं? तुम्ही जरा गप्प बसव. काय म्हणजे किती छान आहेत साड्या. आणि एक सांगू तुम्हाला, या साडीचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. जेवढी ही वजनाला हलकी ना, तेवढीच ही पैशाला महाग. काही हरकत नाहीये, काळजी तुम्ही कशाला करताय? अहो माझ्या नंदेचं लग्न आहे. कोणाबरोबर आहे? आणि परांजपे, ऍडव्होकेट परांजपे बरोबर. काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये, माहिती का तुम्हाला? होऊ देव खर्च. असं आहे ना वहिनी, तुमचं माझ्यावरचं जे प्रेम आहे ना, ते त्याच्याने मला भरून येत. एवढं प्रेम नका करू. थोडस वाचवून ठेवा, नंतरला काहीच उरणार नाही ना. तर मग तुम्हाला अगं 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 परी थांब ना. अगं किती पळापळ करतेस? मला सांग ना, याच्यावरला कोणता ड्रेस छान आहे? बाळा 2 मिनिटं दे हा मला. अगं ही बघ ना. हो ही चालेल.
फ्रेंड मी कोणता ड्रेस घालू? अरे फ्रेंड बोल ना. अरे बोल ना फ्रेंड. अरे बोल. नेहाजी ही काय बघताय? शे या सोडा. ही साडी बघा. हा छान दिसते तुमच्याकडे. अगदी खुलून दिसाल तुम्ही. मिसेस स्नेहा राजन परांजपे. तुम्ही इकडे काय करताय? चला ना, या या या. अरे बोल ना काहीतरी फ्रेंड. सांग ना कोणता ड्रेस घेऊ? या बाजूचा ड्रेस. वाव मला हाच आवडला होता. तू माझी शॉपिंग बघायला कधी येणार? येईन बच्चा, मी लवकरच येईन. नाही तू आजच यायचं. ठीक आहे, येईन आज. प्रॉमिस? प्रॉमिस. फ्रेंड मला आता आईची शॉपिंग बघायची. मी ठेवते. बाय. सॉरी यश, घाई गडबडीमध्ये डबा द्यायलाच विसरले. आणि आता खूप उशीर पण झालाय. मी अजून इथेच अडकलीये. पण आता तुझ्या जेवणाचं काय? तू जेवलास का?